प्रत्येक गोष्टीला तुम्ही आपलं म्हणतात, हे माझं आहे ते माझं आहे. वास्तविक तुमचं काही नाहीच आहे हो महाराज. परवा दिवशी एका माणसाकडे गेलो, 50 एकर त्यानं द्राक्ष लावलेले होते दादा. गेल्याबरोबर घरी अगोदर चहा पाजाव, पाणी पाजाव. पहिला म्हणे महाराज चला तुम्हाला माझं शेत दाखवतो. मला काय करायचं तुझं शेत भाऊ, पण चला आता कसं काही गोष्टी प्रेमापोटी नाही. हो चला चला. गेल्यानंतर सांगू लागला हे 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 आपलं शेत आहे सगळं. मी त्याला थोडं माफी मागून बोललोच. त्याला म्हणलं हे बघ, तुझा बाप जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती, तुझा आजोबा जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती, आणि तुझा पंजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती, आणि तुझा बाप मेला, आजोबा मेला, आणि तुझ्याही गौऱ्या मसनात गेल्या तरी जमीन इथंच आहे. कारण तुम्ही येतानाही काही घेऊन आले नाही. एवढं कळलं पाहिजेत. मेल्यानंतर 17व्या दिवशी तुमचं नाव सातबाऱ्यातून वजा होतं, एवढी तरी कळलं पाहिजे माणसाला. तुम्ही आपलं म्हणताच कसं? येताना साधा करगुटा आणला नाही, तुमचं म्हणता कशाला? तुम्ही एक नौकर आहे महाराज. कोणी? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काहीच नाही महाराज. आणि नेमकं इथं चुकतंय आपलं. आता लोक म्हणतात घर आपलं आहे. आता खरं सांगा, घर जर तुमचं म्हणल्यावर तुम्ही आता सगळे कीर्तनाला आहे, तुमच्या घरी चोर गेल्यानंतर त्यांनी म्हणलं पाहिजेत अहो मालक कीर्तनाला गेले, तुम्ही घरात येऊ नका. नाही नाही नाही, घर तर म्हणतं आगतम स्वागतम सुस्वागतम. काय लुटायचं लुटा, 12:30-1 वाजे लोक मालक येणार नाही. घरही तुमचं नाही. या जगातले जेवढे काही नाते ऐका, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलेला आहे ना, तो एवढा सुंदर केलेला आहे. पिताश्री देहेस्तिमां श्रुतिरे भीमतीम त्यजत्वम जाया शुता आदिषु सदा ममता विमुंच पश्चानिशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराला जर तुम्ही तुमचं म्हणत असाल तर हे तुमचं नाही हो, हे जाणार आहे. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ. देह हे काळाचे, याच्यावर सत्ता आहे दुसऱ्याची. तुम्ही हे उसणं आणलेलं आहे. आणि ज्या दिवशी मालक सांगाल ना महाराज, त्या दिवशी तुम्हाला जावं लागतं. जिंदगी एक किराया एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ज्या दिवशी तुम्हाला यमाचा कॉल येईल, त्या दिवशी इच्छा असो किंवा नसो तुम्हाला उचलावंच लागणार आहे. तसं तर यम एवढा चांगला आहे महाराज. तुम्ही यमाला नावं ठेवतात, यम माझ्या बायकोला घेऊन गेला आणि मायला घेऊन. नाही नाही नाही, सावध करतो यम तुम्हाला. प्रत्येक माणसाला यम 3 मिस कॉल देतो, पण त्या मिस कॉलकडे लक्षच कुठे आहे? तुम्ही म्हणसाल यमाकडे आमचा नंबर कसा गेला? तुमचा नाही, तुमच्या सगळ्या खानदानीचा नंबर यमाकडे. यमाचा पहिला मिस कॉल इथं तर 100%पैकी 90% लोकांना येईल. तुम्ही म्हणसाल महाराज यमाचा मिस कॉल, पांढरे केस काळे केस पांढरे हो ना, हा यमाचा पहिला मिस कॉल आहे. पण लोक एवढे हुशार झाले महाराज, दिवसा असणारं भूत पांढरं भूत, संध्याकाळी लगेच काळं. बरं केस काळे करा, मिशा बी काळ्या करतात हो. काही बहादर तो भुया बी. अरे किती महाराज. नाही 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 नाही, खरं सांगू का, नैसर्गिक सौंदर्य ते नैसर्गिक सौंदर्य. एकदा गेलं ना महाराज, मग तुम्ही कितीही काही लावा आणि काही करा, ते आता ते वरून होतात काळे, पण देव एवढा हुशार उगवतानाच पांढरे उगवतो. किती करणार हे? मग दुसऱ्या पहिल्या मिस कॉलला फसवलं की दुसरा मिस कॉल येतो, माणसाचे डोळे कमी होतात. पण लोक एवढे हुशार झाले, मोफत नेत्र तपासणीचे शिबिरं सुरू असतात, तिथं फुकट तपासणी करतात, गॉगल घेऊन येतात. दुसऱ्या वेळेस घुमवतात. तिसऱ्या वेळेस देव काय करतो, हे जे दात आहे ते सगळे घेऊन जातो. तिसऱ्या वेळेस सुद्धा देव यमाला घुमवतात. चौथ्यांदा मिस कॉल नाही, SMS नाही, ईमेल नाही, व्हॉट्सअप कॉल नाही, चौथा जो असतो तो रिसिव्ह कॉल. मग तो कीर्तनात येऊ का खुर्चीवर बसताना येऊ का जेवताना येऊ, कवा येऊ? ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा.
उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. आणि बसणाऱ्या मायबापांना माझी विनंती आहे, हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर, हा देह जगाचा मालक घेऊन जाण्याच्या अगोदर आपण देवाचं चिंतन करा. करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. लक्ष देऊ नका. वेळ जाण्याच्या अगोदर सावध व्हा. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर जात जाऊ. आपण नेमकं गाडी निघून गेलो की जातो. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाने परमार्थ केला पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे. म्हातारपणात तुम्ही कोणतीच अपेक्षा करू नका महाराज. अरे म्हातारपणात संसारात किंमत नाही तर परमार्थात काय किंमत राहणार आहे हो. 65च्या नंतर काहीच जमत नाही. 65च्या नंतर मी तुम्हाला 50,000 देतो म्हणतो जा बद्रीनाथ केदारनाथला. शक्य आहे का महाराज? वरती गेल्यावर ऑक्सिजन पुरत नाही. मला तर काही कळत नाही. काही लोक 40च्या नंतर आहे दादा. 40पर्यंत काय करायचं ते करा. 40च्या नंतर तुमचं शरीरही चांगलं असतं, कुठं फिरताही येतं, तब्येतही व्यवस्थित आहे. 70च्या नंतर हे LIC पॉलिसी एजंट असतात ना, एवढं सुंदर कीर्तन करतात ते भेटले की आया हे सो जाएगा राजा रंग फकीर पाठच असतं त्यांचं ते. मला एक परवा दिवशी म्हणे महाराज काय खरं आहे, सध्या चलती गंगा आहे, दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहे तेवढं मागं टाका, न जाणं रोडवर असता कधी गाडी खाली जसं. अरे मला अजून जिवंत आहे ना मी. बरं म्हणे एक पॉलिसी काढा म्हणे. महाराज म्हणलं कितीची? काय नाही म्हणे 2-3 कोटी रुपयाची, वर्षाला 3-4 लाख रुपये भरत जा. म्हणलं काही हरकत नाही. म्हणलं मला पैसे किती भेटतील? 7 करोड रुपये भेटतील म्हणे तुम्हाला वयाच्या 65व्या वर्षी. खरं सांगा वयाच्या 65व्या वर्षी मला 100 करोड जरी भेटले तर काय फायदा आहे. माझा मनका आताच खराब झाला आहे. 2-3 महिन्यात गाडी 70,000 किलोमीटर झाली. एवढं जर फिरलो तर 70 काय 50 खूप झाले जगण्यासाठी. शक्य नाही महाराज. 65च्या नंतर माणसाला शुगर BP खाता येत नाही, खाल्लेलं पचत नाही, थंडी सहन होत नाही, ऊन सहन होत नाही, गरमी सहन होत नाही. आणि अशा वेळेस तुम्हाला 50 नाही 5,000 कोटी बी भेटले तर काय फायदा आहे. पैसे खर्चण्यासाठी तुमच्याकडं वय लागल ना महाराज. म्हणून सगळ्या गोष्टी वयात ठरलेल्या आहे. म्हणून बसणाऱ्या मायबापांना माझी विनंती, वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. जे दुखणं तुमच्याने माझ्या जीवनात आहे ते देवावर टाका महाराज. नक्की माझा जगाचा मालक तुम्हाला त्या संकटातून दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जे ममत्व आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे जाणार आहे. तुकडोजी महाराज खोटं कसे बोलतील? तुकडोजी महाराज सांगतात, तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, तू मेल्यानंतर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. ऐक ना बाळा, तू घे गे गे रे हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करडतोच ठाई ठाई. संसारासाठी रडत बसण्यापेक्षा अविनाशी भगवान परमात्म्याचं चिंतन करा.